ला जीवदानी माऊली आणि दुसऱ्या बाजूला JKCC. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज पहिले षटक हाताळण्यासाठी ऋतिक पागी ऑन स्ट्राइक. प्रणयचा पहिलाच फटका खेळला गेला होता. एक प्रतिनिधी आपण या टीम JKCC. पंच एक मिनिट फक्त थांबा कारण JKCC आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवा. खेळाडूंची नावं करणं गरजेचं आहे. तर ऑनलाईन स्कोरिंग देखील आहेत. या गोष्टी आपल्याला न सांगण्यासारख्या आहेत कारण इतक्या स्पर्धा आपण देखील खेळता. त्याच्यामुळे ज्यावेळेला मॅच सुरू असेल त्यावेळेला प्लीज आपला अतिरिक्त खेळाडू आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण समोरच्या कक्षेत दिशेने पाठवायचे. येस धन्यवाद तुकाराम सर. अजून एक मुख्य मंचावर एक गोड सत्कार मान्यवर अर्थातच आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेसाठी एक मुळाचा वाटा आणि एक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून राहिले असे अमितभाई अहमद यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं गोड सत्कार करण्यात येतोय. मी विनंती करतोय ह्या स्पर्धेचे सर्व अर्थातच आमच्या नवापूर गावाचे एक कार्यसम्राट असे व्यक्ती रामदासजी मेहरसाहेब यांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते नयन ह्या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह तसेच ह्या स्पर्धेचा एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपण पाहतोय एक गोड सत्कार अमितभाई अहमद यांचा या ठिकाणी करण्यात येतोय. आपण दिलेला एक मुळाचा वाटा आणि एक ही मदत नक्कीच आमच्यासाठी एक मोठी असेल आणि आपल्या देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून अमितभाई सहर्ष स्वागत. गो टू तुकाराम सर. प्रत्येकाचा वाटा आहे, प्रत्येकानं दिलेलं योगदान आहे आणि त्याचा सन्मान करणं एक कर्तव्य आहे. जसं मृदुल यांनी देखील उल्लेख केला थेंबा थेंबाने तलाव असतो हाताहाताने कार्यक्रम बोलतो आणि जे कोण आहे त्या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे. मनापासून आभार. म्हणून या सर्वांचं आपण म्हणूया मनापासून आभार आहे. या स्पर्धेला योगदान त्यांनीही दिलेलं आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. नो बॉलचा इशारा. हो नो पंचाकडनं इशारा आलाय नो बॉल. कुठेतरी 1 रन पाठीमागे होता तो बरोबर आता 5 चेंडूवरती 5 धावा. तुकाराम सर 1 मिनिट थांबवतोय सॉरी आपल्याला डिस्टर्ब करतोय परंतु जे एंट्रीचे गेट समोर प्रेक्षक आहेत आपल्याला विनंती असेल दर्शन हिरे आणि संपूर्ण आता खेळाडू आकाश सर्वांना साईडला घ्यायचंय प्लीज. विनंती असेल आम्ही समजू शकतो तुमचं क्रिकेटवरचं प्रेम तुमचा उत्साह परंतु तिथून पाहुणे येतात तर विनंती असेल आपण थोडासा तो रस्ता सोडून उभं राहायचंय. यस थँक्यू. आकाश आपण सर्वांना साईडला घ्यायचंय. ओके कारण प्रवेशद्वार अशासाठी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती आहेत. तो एंट्री गेट आहे ज्याच्यामधनं मान्यवर येतात पाहुणे येतात सन्मानी अतिथी देखील येतात. त्याच्यामुळे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एका क्रिकेटला चांगलं करण्यामागे जसं खेळपट्टी आहे मैदान आहे क्रिकेटला पोषक असं वातावरण आहे आणि या नवापूर गावामध्ये रंगलेला क्रिकेटचा हा नयनदिम्य रम्य असा दैदिप्यमान सोहळा जो क्रिकेटचा रंगलेला आहे तो आपण पाहतोय. आणि प्रेक्षकांशिवाय मजा नाही आहे. प्रेक्षक तुम्ही पाहिजे तुमच्या टाळ्यांचा आवाज शिट्यांचा आवाज तुमचा हर्ष उल्हास आणि तुम्ही दिलेला प्रोत्साहन या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे प्रेक्षक या क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे. अजून एक मान्यवर अर्थातच सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलातील आणि सध्याच्या घडीला सोशल मीडिया सोशल वर्क आपण सातत्यानं ज्यांचं पाहतोय असे सन्माननीय निनादजी पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज डोकरादेव क्रिकेट व संपूर्णतः नवापूर ग्रामस्थ आपलं सहर्ष स्वागत करते. निनादजी पाटील एक नेहमीच आपण पाहतोय क्रिकेट चाहता त्याचप्रमाणे एक सोशल मीडियाच्या माध्यमातून एक चांगला संदेश ज्यांचा सातत्यानं आपण पाहतोय आणि एक जलकन्या अर्थातच त्यांचे उर्वी पाटील आपला देखील सहर्ष स्वागत असेल. वेलकम आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. सध्या व्यासपीठावरती असं व्यक्तिमत्व आलंय मधुलने उल्लेख देखील केला आपल्या समाजाप्रती काही गोष्टी करायच्या असतात त्या करण्याचं काम केलं आणि त्यांचं आगमन होत आले या सौ कारण 4
बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले मागच्या 2 वर्षामध्ये ज्या ट्रेडिंग मध्ये असलेलं गाणं वाजलं भारत का बच्चा बच्चा आणि आता नवापूर का हर एक बच्चा या बिग बॅश लीग बघण्यासाठी तिथे आलाय. छोटा मोठा तो सर्वजण आलाय. काही जण आलेत की पुढचा उद्याचा दिवस देखील सुट्टी आहे आणि सुट्टी लागून स्पर्धा आले त्याच्यामुळे ती खुश आहेत आणि काहीकांच्या परीक्षा संपल्या आहेत त्याच्यामुळे ते देखील खुश आहेत. पण क्रिकेटच्या मैदानावरची परीक्षा नाही संपले. हे टेस्ट आहे. ही साधी सुधी लिटमॅट टेस्ट नाही आहे. ही बिग टेस्ट आहे. अंडर माय लेकिन टेस्ट आहे. चेंडू सोडला जरूर पंचाकडे इशारा व्हाईट बॉलचा इशारा डोक्यावरती थोडेसे हात गेलेत गोलंदाजाचं. स्कोअरवरती नजर टाकूया. स्कोअरवर जाऊन पोचलाय तो 1-1-11 11. पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. 5 वरती होता. एक चौकार जबरदस्त खेळला होता. तर प्रणयच्या बॅटमधून आपण पाहिला होता कडक स्ट्रोक हाई कडक स्ट्रोक पण डिक्लेअर झोन एक धाव या चेंडूवरती पूर्ण. एक धावाने धावफलक जाऊन पोहोचेल तो 12 वरती. 24 चेंडूचा खेळ. 24 मध्ये 26 करायच्या 36 करायच्या आहेत की तुम्हाला 24 मध्ये करायच्या त्या 32. अपिश केलं थोडस वर खेळलं त्याच्यामुळे विकेट गडी बाद. दिलदार मनाचं वाढीव तुमचं दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा कारभार तुमचं वेगळंच असतोय माझ्या सरकार तुम्ही केलंय मार्केट जग सरकार तुम्ही केलंय मार्केट जग. थँक्यू मार्केट. या मार्केटमध्ये ज्याच्या अंगात हिंमत त्यालाच किंमत. थोडीशी हिंमत दाखवा तरच मजा येणार आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा देखील तशी आहे. तुम्हाला ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे. ऍडव्हान्स खेळायचा असताना इथे काय घडलंय आता बॉलर सांगतो भाई कॅश नाही रनआउट ही सही. विकेट लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती आलाय. यस धन्यवाद. डीजे थांबवतोय. ह्या स्पर्धेच्या वतीने एक मुख्य आयोजक अर्थात ज्यांचे एक मुळाचा वाटा एक मुख्य वाटा ह्या स्पर्धेच्या वतीने अर्थात सन्माननीय आदरणीय कुशल साहेब चौधरी आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. स्वागतम सहर्ष स्वागतम. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो एकदा आयोजकांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी ह्या चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय. असे एक दानशूर असं व्यक्तिमत्व अर्थातच कुशल साहेब चौधरी आणि संपूर्ण मित्र परिवार आपल्याला विनंती असेल आपल्या पुन्हा एकदा आज सहर्ष आम्ही स्वागत करतोय. स्वागतम सहर्ष स्वागतम. वेलकम सर. एक दानशूर असं व्यक्तिमत्व आणि आपल्या देखील सर्वांचं मित्र परिवार आपल्या सहर्ष स्वागत असेल. वेलकम सर. पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांत धावा आहेत धावफलकावरती 12. एक चौकार आला होता. चौकार वेग आला होता पण मागे 2 विकेट आल्यात आणि त्या 2 विकेटमुळे पुन्हा एकदा कमबॅक केले ते जीवदानी माऊली या संघांचं. जयेश बनसोडे असं अजून असा खेळाडू काही वर्षामध्ये ज्यानं आपलं नाव केलेलं आहे तो आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. जयेश बनसोडे आणि दुसऱ्या बाजूला प्रणय हुकमाचा एक्का आहे. प्रमुख फलंदाज आहे. हुकमाचा एक्का प्रणय मात्र हुकमाचा एक्का चाललाय चेंडू सीमारेषा पार चौकार. थँक्यू. गाणं भरपूर राहिले. 32 नाही तो 50. आता 50 लांबात पण 32 करायचे आहेत. 32 करायचे किमान 4 ओव्हर मध्ये. ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. सर्वोत्तम खेळाडू एकमेकांसमोर आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू इथे आणि त्याच वेळेला आगमन होत आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन मधलं आणि टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच यांचा आवाज आपण ऐकता. आता भरतजी मोरे यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. नेहमीच ज्यांच्या जोडीनं आम्हाला समोरच्या करण्याची संधी मिळते त्यांचंही शुभागमन झालंय.
हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. माहिती आहे एक चौकार आलाय प्रणय मात्रेंना, माहिती आहे एक चौकार आलाय, त्याच्यामुळे हलक्या हाताने खेळलं गेलं होतं. हे सर्व फॅन फॉलोवर आहेत. प्रत्येकाला स्क्रीनवरती आणलंय, प्रत्येकाला पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. कोण बिहाइंड द विकेट आहे, कोण इन फ्रंट ऑफ विकेट आहे, कोण स्क्वेअर लेगला आहे, कोण पॉइंटला आहे, पण प्रत्येक जण आनंद घेतोय या डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरच्या बिग बॅश लीगचा. या बिग बॅश लीगचा प्रत्येक जण आनंद घेतोय, कारण हा क्षण आहेत, हे क्षण आहेत आनंदाचे, हे क्षण आहेत या क्रिकेटमध्ये वातावरणामध्ये एन्जॉय करण्याचे हे क्षण आहेत. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावा धावफलकावरती. एक चौकार आला होता, त्यानंतर थोडीशी जागा बनवली, खेळायचं होतं, डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. प्रत्येकाच्या हातामध्ये जसं मोबाईल आहे, मोबाईलचा वापर देखील योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि तो देखील आपल्याला स्वतःला त्या स्क्रीनवरती पाहण्याचा प्रयत्न करतोय. आज जशी सुरुवात झाली होती, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 20. 3 षटकांचा खेळ संपलाय. आता हे सगळे एन्जॉयमेंट आहे, त्यासाठी एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग, तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापक झुपक वाजत राहतय ग, दिलात झापक. थँक्यू. फार कमी कालामध्ये लोकप्रिय झालेला सूरज चव्हाण झापूक चुपूक त्याचा एक पिक्चर येतोय. आता पिक्चर येतोय, पण सध्या पिक्चर थोडासा बाकी आहे. मॅच बाकी आहे. 20 धावा धावफलकावरती येत असताना यस मुख्य मान्यवर अर्थातच रिझवी टाइल्सचे सर्व फिरोज भाई आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. फिरोज भाई आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर आयोजित बिग बॅश लीग पर्व पहिलं आणि रिझवी टाइल्सचे सर्व अर्थातच फिरोज भाई आपला देखील वेलकम, सहर्ष स्वागत. आज पाहुण्यांची मांदियाळी व्यासपीठावरती आलेली आणि व्यासपीठ पाहिल्यानं आता पूर्णपणे भरगच्च भरून गेलेलं आहे. त्याला कारण आहे डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, त्यांना सपोर्ट करणारं सहकार्य करणारे व्यक्तिमत्व सध्या व्यासपीठावरती विराजमान झाले. करूया त्यांचं सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग जबरदस्त. स्वतःला झोकून दिलं, थांबवलं, पडलं, खाली झुकलं, पण चेंडूला नाही जाऊन दिलं. थोडस आपण पाहिलं तर डाव्या बाजूला गेलं होतं, ड्राईव्ह लगावली होती. रिप्ले बघा, कडक स्ट्रोक होता, कडक स्ट्रोक, ड्राईव्ह मारली. बॅट्समननं ड्राईव्ह केला, फिल्डरनं ड्राईव्ह लगावली. क्रिकेटमध्ये ड्राईव्ह आणि ड्राईव्ह या महत्वाचे आहेत. फक्त फरक तो आरचा असतो, आर रिस्पॉन्सिबिलिटीचा असतो, आरपारच्या लढाईवाला असतो. स्कोरबोर्डवरती नजर टाकूया. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत धावफलकावरती 23. बघा श्वान पथक आहे, त्यांनाही मोह आवडता येत नाही, कारण त्यांनाही हा मॅच एन्जॉय करायचा आहे, त्यांनाही पाहायचं आहे. कसं आहे हा बिग बॅश लीगचा थरार, बिग बॅश लीगचा रोमांच. पायावरचा चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, पण बघूया पंच काय सांगतात. स्टेप आहे की नाही पाहूया. कहाणी में ट्विस्ट आहे. चला स्क्रीनवरती बघा, हा स्टेप आहे नाही पंच डिक्लेअर करता पाहतील आणि पंचांचा इशारा बघूया. इट्स 4 चौकार. पंचाकडे इशारा आलाय. तो पाय ना पाय तो थोडासा गिरकी घेतला, पण काय केलं माहितीये का, प्रत्येक खेळाडूला पाय आपले जमिनीवर टेकून ठेवायचे. किती मोठे व्हा, किती पुढे व्हा, पण पाय आपले जमिनीवरती ठेवायचे. आणि तेच केलं होतं प्रणय मात्रेनं. पाय बरोबर जमिनीवर ठेवले होते. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचला. 27. 18 वरती बॅटिंग करतोय. 18 वरनं कहाणी आता 19 वरती गेले. ज्यावेळेला आपले डीजे मास्टरनं गाणवलं तर 32 नाही तर 50. आता त्या 32च्या जवळ जायचं तर शेवटच्या बॉलवरती चौकार पाहिजे. 28 धावा धावफलकावरती येतात. जीवदानी माऊलीसाठी 30च्या आतमध्ये रोकायच्या. विदिन 30 इथे थांबवायचं आहे. पुन्हा एकदा संजय होईल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज त्या पद्धतीने खेळला, जरूर धाव घेण्याचा प्रयत्न. धावात 28 आणि 29 29 करायचे आहेत या जीवदानी माऊलीच्या संघाला. 29 धावांचं आव्हान आहे. पुढचा मॅच कोणाचा आहे त्याचाही आपण उल्लेख केलाय. मृदुला आमच्या जोडीने जोडले जातील. पुढच्या सामन्याची नाणेफेक टॉस तिथे केला जाईल. आता तिथपर्यंत आपण मेगा स्क्रीनवरती लाईट शो बघा. डोकरादेव क्रिकेट क्लबनं केलेला प्रयत्न
नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न आणि हा लाईट शो तुम्ही लाईव्ह बघा आणि त्यातून एक गाणं पण ऐका. लाईव्ह शो पाहिला तसंही मेहनत आहे. प्रचंड मेहनत त्या डोंगरादेव क्रिकेट क्लबची नवापूर ग्रामस्थांची नवापूरला गावातील प्रत्येक खेळाडूची हे बघा ही सर्व मेहनत आहे. या संसदी लाइट देते पण हर एक चीजें ना कामयाब व्यक्ति की चमक दिखाई देती उसके पीछे की कोई मेहनत नहीं देखता है. तशी मेहनत आहे प्रचंड मेहनत या डोंगरादेव क्रिकेट क्लबची या स्पर्धेचं नियोजन करताना अंगाला माती लागले मातीमध्ये खेळलोय आणि याच मातीनं आज वेगळा रंग दाखवलेला आहे. असा डोंगरादेव क्रिकेट क्लबचं मैदान याची डागडुजी याची तयारी करताना छोटा आहे कोई योगदान देतोय काहीसा वाट आपला कोई उचलतोय आणि 8 आहे ते बेटर आहे. क्रिकेटचा खेळ एक करायचा आहे 8 तिथे सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या डोंगरादेव क्रिकेट क्लबच्या मेहनतीला दाखवलेली मेहनत. आणि जसं एक गाणं आहे ना मेहनत रंग लाई आहे बिलकुल रंग लाई आहे. तुम्ही केलेली मेहनत डोंगरादेव क्रिकेट क्लब नवापूरनं केलेली मेहनत नवापूर ग्रामस्थांनी केलेलं योगदान आणि त्यांनी दाखवलेली मेहनत खऱ्या अर्थानं रंग लाई आहे. आणि साधा रंग नाही आहे क्रिकेटचा रंग आहे. क्रिकेटचा रंग आहे आज तो उधळला जातोय. यस तुकाराम सर 2 मिनिटं थांबवतोय. चला आपण टॉस की बॉसच्या दिशेनं दाखवतोय ज्या ठिकाणी क्वार्टर फायनल 4 एकीकडे रेहांत दुर्गेश 11 अर्णाला विपक्ष टीम साहेबा दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो आपण या मुख्य मंचावर हा कॉइन स्विंग केला जाईल. टीम साहेबा विपक्ष रेहांत दुर्गेश 11 अर्णाला दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या. गोटू तुकाराम सर. चला 29 पाठलाग करायचा आहे. बिग मॅच आहे टार्गेट मोठा आहे टार्गेट मोठा आहे पण असं म्हणतात ना कुठलंही आव्हान कुठलंही टार्गेट तुमच्या साहसापेक्षा मोठं नसतं. कोई भी टार्गेट आपके साहस से बड़ा नहीं होता. साहस दाखवा धाडस दाखवा. थँक्यू ऑन ड्राईव्ह केलाय जयेश बनसोडे. जयेशच्या बॅटमधून चौकात. थँक्यू म्हणून म्हटलं ना धाडस दाखवा थोडीशी हिंमत दाखवा. चला टीम साहेबा कर्णधार आपण त्वरित या. विनंती असेल आदरणीय सन्माननीय राकेश तांबोरे साहेबांना मी विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. नाणेफेकीच्या कॉलवरती देखील नजर आहे स्वतःच मॅच वरती देखील नजर आहे. हलक्या हाताने ते खेळला जातोय आणि कसं आहे मृदुल मी काय म्हटलं तर धाडस दाखवा थोडंसं मार्केट काय आहे तेही दाखवा. आजूबाजूला भरपूर लागवड असते पण शेतात काय पिकतं त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये काय विकतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. काय लागणार आहे मार्केटमध्ये सध्या काय डिमांड आहे ऑन डिमांड तुम्हाला खेळायचं आहे आणि डिमांड तसा सप्लाय खेळ इथे करायचा आहे. हलक्या हाताने खेळलाय माहिती आहे जयेशला. पहिल्या षटकाचा कोटा आपण जवळपास पूर्ण केलाय. धावा धापलकावरती येते 8. शेवटचा बॉल शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातील पहिल्या ओव्हरमध्ये. हलक्या हाताने खेळाय 29 धावांचा पाठलाग का पहिल्या षटकामध्ये 9 धावा. आता कहाणी बघा स्क्रीन वरती येणार आहे. जाऊया आपण टॉसच्या दिशेनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 9. 18 बॉल आणि 18 मध्ये करायचे त्या 20. नाणेफेकीचा कोल घेण्याचा आपण हा प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकता. या डोंगरादेव क्रिकेट क्लब नवापूरच्या बिग बॅश लीग मध्ये आपण जो मोठ्या संख्येनं आज प्रेक्षक वर्ग हजर झालेला इथे क्रिकेटला एन्जॉय करतोय आनंदही घेतोय. जाऊया आपण टॉसच्या दिशेनं. पहा एक ऍक्टिवाची चावी पडलेली आहे मैदानामध्ये. कोणाला मिळाली असेल तर कृपया करून आपण कॉम बॉक्स मध्ये ती जमा करावी ही विनंती असेल. टीम साहेबा प्लीज या आपल्याला रिक्वेस्ट करतोय. गोलंदाजीसाठी सज्ज होतात मुन्ना. पॉवर प्ले वाला खेळ आहे. पॉवर प्ले ऑन पॉवर प्लेचा खेळ
पॉवर प्लेचा खेळ, पहिल्या चेंडूवरती विकेट, गडी बाद. कारवेल लागतो आता शर्यत जमवायला. भावा दम लागतो, लई दम लागतो आमच्या जोडीला हरवायला. थँक्यू. दम लागणार. जास्त धावलं तर दम लागतो, पण जास्त धावायलाही दम लागतो. क्षमतेपेक्षा जास्त धावाल तर दम लागतो, आणि क्षमतेपेक्षा जास्त धावलं तरी दम लागतो. दम दाखवण्याचा वेळ आहे, दमकप दाखवण्याची वेळ आहे. पहिल्या चेंडूवरती मुन्नाने सांगितले की आम्ही का शोल्डर डाऊन नाही करणार. नेव्हर गिव्ह अप्स. आम्ही कधी शोल्डर डाऊन नाही करणार हे सांगण्याचा प्रयत्न JKCC टीम करता येतं. दुसऱ्या बाजूला जीवदानी माऊली. चांगला स्टार्ट, चांगला सुरुवात त्यांचा होता. ऋतिक पाकी बाद झाल्यात. त्यानंतर क्रमांक 3 वरती आकाश. आकाश सज्ज होते गोलंदाजीसाठी. पायावरती चेंडू आदळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण लेग बाईचा इशारा. पॉवर प्लेचा खेळ आहे, पण पॉवर प्लेच्या खेळामध्ये पॉवर प्लेचा खेळ आहे, आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये मुन्ना यांनी दाखवले आहे हा मॅच आम्ही सहजासहजी जाऊन देणार नाहीये, नाही जाऊन देणार. ऑफ टाइमच्या बाचा चेंडू ड्राईव्ह. 2 क्षेत्ररक्षक आले होते या साईडनं, त्या साईडनं डाईव्ह मारलाय. प्रणय आले, प्रणयनं काय डाईव्ह मारलाय. टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट सध्या जातोय स्क्रीन वरती पहा. 2 क्षेत्ररक्षक आले आणि दोघांमध्ये प्रणय 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 जबरदस्त फिल्डिंग, अफलातून प्रयत्न केला गेला होता या चेंडूवरती. 1 धाव या चेंडूवरती. 11 धावा, 1 गडी बाद 11. नो बॉल आलाय, पण फिल्डिंग झाले. इथे काय झालंय? नो बॉल वरती विकेट. बघा स्क्रीनवरती बघा, नो बॉलचा चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न इथे तर धाव तर आली नाहीये, पण विकेटही गेलाय. त्याच्या जोडला कदाचित तो चेंडूही गेलाय की काय. कारण हे कहाणी अशी आहे की तेलही गेलं, तूपही गेलं, दोन्ही गोष्टी गेल्यात. एक तर धाव नाही आली, बॉलही गेलाय, सर्व गोष्टी मैदानावरती चालल्या आहेत. JKCC वर्सेस आपण पाहतोय जीवदानी माऊली असाच रंगलेला हा क्वार्टर फायनल नंबर 3 चा मॅच. आता न्यू बॅट्समन मैदानावरती आल्यात विजय. स्ट्रायकरला पुन्हा एकदा जयेश. हलक्या जयेशनं थोडंसं कुल्यान काम केलंय, माहिती आहे. शेवटपर्यंत टिकून राहणं गरजेचं आहे, खेळपट्टीवरती राहणं गरजेचं आहे. त्याच वेळेला आपण बघितलं तर सन्माननीय पांडुरंगजी तंडेल जे वरिष्ठ व्यक्तिमत्व आहे ते देखील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती आपण आदरपूर्वक व्यासपीठावरती होऊन आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय पांडुरंगजी तंडेल हे इथे उपस्थित झालेत. एक वरिष्ठ असं व्यक्तिमत्व, सिनियर जण म्हणूया असं व्यक्तिमत्व. आता 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 14. 2 मध्ये 14 झाल्यात आणि 2 मध्ये 15 करायचे आहेत. 12 चेंडू आणि 15 धावा. थँक्यू. 12 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचं षटक आहे, महत्वाची ओव्हर आहे दोन्ही टीमसाठी. टीम JKCC विचार करतोय 5 धावा देणार, 5 धावा, जास्त नाही देणार या षटकामध्ये, फक्त 5 धावा. तर टीम विचार करते इथून आम्ही 9 धावा करणार, 9 धावा. हे जीवदानी माऊली संघ विचार करतोय. 5 आणि 9 मधली लढाई आहे, 5 आणि 9 मधली लढाई. पहिला चेंडू चालला सीमारेषा पार करायच्यात 9 सौकार. थँक्यू. एका बाजूला पराजय, एका बाजूला जय. मैदानावरती विजय आणि विजयच्या बॅटमधनं कडक स्ट्रोक. प्रयत्न जरूर केला, पण हा चेंडू गेला 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 त्या रेड लाईट. ती रेड लाईन आहे, ती गाईडलाईन सांगितली होती. आता तो रेड अलार्म आहे. तो थोडासा वादलाय. आपण बघतोय
तो रेड अलार्म थोडासा वाजलाय. धावा आहे दाफलकावरती जाऊन पोहोचल्या. समीकरण गरजेचं आहे. 11 आणि 11 मध्ये करायच्यात बरोबर आता 11. 1-1 1-1 1-1 चा खेळ मैदानावरती आहेत. एका बाजूला जीवदानी माऊली, दुसऱ्या बाजूला JKCC. या 2-11 11 12-15चा मॅच होता. पहिल्या चेंडूवरती चौकार. 18 धावा दाफलकावरती आहेत. 29चा पाठलाग आहे. 29 टू विन. वाईड मॅच साईड आहे. जीवदानी माऊलीच्या डगआउट मधनं टाळ्यांचा गजर आलाय. बघूया सध्या JKCCचा डगआउट शांत आहेत. पण आता विजय काय सांगण्यासाठी आलेत, काय गोष्टी करण्यासाठी आल्यात. मागच्या एका चेंडूवरती तुम्हाला 5 रन आल्यात. मागच्या एका बॉलवरती तुम्हाला 5 रन आल्यात. विचार कोणी करायचा होता आणि विचार कोणी केलाय. टॅप केलं चेंडूला. तेव्हा जोपर्यंत जातो 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा धाफलकावरती येते. 1 पुढे चाललाय. समीकरण बघणं गरजेचं आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावांची आवश्यकता आहे. जयेश बनसोडे एका बाजूला. फिल्डिंग झालंय. ओ बघूया पंच सांगतात चला जाऊया. टेक्नॉलॉजी आता दिल की धडकन करे घरे घडी टिक धडधड वाढले. जो प्रवेशद्वार आहे, एंट्री गेट आहेत, प्रेक्षकांना विनंती आहे प्लीज आपण तो थोडस बाजूला व्हा, कारण काही सन्माननीय अतिथींचं शुभागमन तिथे होतंय. पंच इशारा करतील. पंच पाहतात, पुन्हा एकदा पाहतात. आणि DBN आहे, DBNचं चॅनल आहे, तर सब कुछ है. DBN है तो यकीन भी है और DBN है तो मुमकिन भी है. यकीन है मुमकिन है. बघूया काय घडलंय. क्रीजच्या आतमध्ये आल्या त्यावेळेला काय घडलंय. टच अँड गो वाला मामला आहे. टच अँड गो वाला मामला आहे. पंच पाहतात, पुन्हा पाहण्याचं निरीक्षण करतायत आणि काय घडलंय बघूया. पंचांचा इशारा येणार आहे. एड्स नॉट आउटचा इशारा होता. तुकाराम सर 1 मिनिट थांबवतोय. उत्तम ज्वेलर्सचे सर्व अर्थात आज आगाशी नगरी मधील आणि संपूर्णतः आज पश्चिम किनारपट्टीमध्ये एक मोठा असं ज्वेलर्स आपण पाहतोय आणि त्या ज्वेलर्सचे सर्व उत्तम ज्वेलर्सचे सर्व आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. आज डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं देखील सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. आज एक मोठा ब्रँड म्हणून सातत्यानं ह्या ज्वेलर्स कडे पाहिलं जात आहे. असे उत्तम ज्वेलर्स हे सर्व आपण पाहतोय. सर वेलकम, आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम. गोटू तुकाराम सर. नक्की उत्तम ज्वेलर असे सर्व अर्थात प्रोप्रायटर यांचं देखील शुभागमन झाले आणि त्यांच्या माहितीसाठी हरणायांचा संघ आहे आणि त्याच्यासमोर आहे जीवदानी माऊली संघ. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळला गेला होता. जोपर्यंत शेअर करतील 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. समीकरण बघणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 6 मध्ये करायचे त्या 5. मी म्हटलं होतं ना की या ओव्हरमध्ये 9 करण्याचा प्रयत्न जीवदानी माऊली करणार. त्यांनी 10 केल्यात. हे गाणं ऐकूया. कंपॅरिझन बघा. 20 होत्या, 24 होत्या, 6 बॉल 5. टॅलेंट आहे त्यात वंडरफुल, बनलाय आज तो पॉवरफुल, सक्सेसफुल ठरलाय. अरे मास्टर माइंड हाय हा दादा. थँक्यू. मास्टर माइंड पाहिजे पण आपला माइंड पण सेट पाहिजे. आपला माइंड सेट पाहिजे. घरामध्ये सोफा सेट, डिनर सेट, टीव्ही सेट, किचन सेट आहे, पण क्रिकेट खेळताना जर माइंड सेट नाहीये तर सर्व काही नाहीये. माइंड सेट पाहिजे. परफेक्ट मॅच. 6 बॉल 5. माइंडसेट महत्वाचं आहे. स्वीप केलं चेंडूला विजय. एका बाजूला विजय, दुसऱ्या बाजूला जयेश बनसोडे आणि शेवटची ओव्हर, शेवटचे षटक हाताळण्यासाठी चेतन. आता JKCC ने सांगितले, टीमने एकत्र आले आणि चेतनला सांगितले की भावा तुला रोकायचे आहेत धावा, रन थांबवायचे आहेत. तर दुसऱ्या बाजूला जयेशला तिथून डगआउट मध्ये आला. जी चांगली कामगिरी तुम्ही केली आहे, विजयाच्या पर्यंत न्यायचं आहे, विनिंग करायचं आहे, टीमला जिंकवायचं आहे, टीमला जिंकून द्यायचं आहे.
टॉप 4 मध्ये जाण्याची लढाई आहे. एक एक बॉल ना एक एक चेंडून समीकरण थोडंसं बदलली जातात. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. आता पुन्हा एकदा चर्चा चालले मैदानावरती. डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर बिग बॅश लीगची ही खरी कमाल आहे. ही कमाल आहे. पर्व पहिलं आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर काय नवलाई आहे. पहिल्या पर्वाची नवलाई आपण पाहतोय. भरपूर गोष्टी नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न डोकरादेव क्रिकेट क्लबनं केलाय. आता ही कहाणी लगानमधल्या सीन सारखी आहे. जेंटलमॅन क्लोजिंग लगानमध्ये असा सीन होता. शेवटला जेंटलमॅन क्लोजिंग वाला खेळ आहे आणि मॅच क्लोज वाला आहे. जवळ कितने दूर कितने पास, किती जवळ किती दूर, किती लांब किती जवळ हा मॅच आहे. मॅच जवळ आहे. हो काय फिल्डिंग आणि थ्रो कलेक्ट केला चेतन आणि विकेट गडीबाद. थँक्यू. रिप्ले बघा मेगा स्क्रीन वरती रिप्ले बघा. आकुटप्याचा चेंडू होता, खेळला होता, फिल्डिंग केलं त्यानंतर आलेला थ्रो बघा काय फिल्डिंग केले चेतन. ओहो अफलातून प्रयत्न चेतनचा. स्वतः खाली पडले झुकले. एकदा टाळ्याचा गजर चेतन साठी होईल. थोडा आपण बघतोय तर खाली झुकले. जसा एक आपण स्क्रीन पाहिला होता ज्यावेळेला डोकरादेव क्रिकेट क्लब तयारी करत होता. अंगाची माती केली, इथेही माती केली. थोडी माती लागले अंगाला, थोडेसे डाग लागले टी शर्टला. पण सर्फ एक्सेल सांगता ना कुछ अच्छा होता है तो दाग लगते है तो दाग अच्छे है. ये दाग अच्छे है. 3-3 चा मैच है. बिल्कुल आप तब नहीं हारते हो जब आप गिर जाते हो. आप तब हारते हो जब उठने की कोशिश नहीं करते. तुम्ही तेव्हा पराभूत होता तेव्हा तुम्ही उठण्याचा प्रयत्न करा. टाइम वेळ महत्वाची आहे. जेकेसीसी वेळ तुमच्यासाठी पण महत्वाची आहे कारण वेळेचा खेळ महत्वाचा आहे. वेळेला महत्व द्या ना तर पुढे जाऊन वेळ. पंचांचा इशारा 2 मिनिटं एक्सटेंड केलं. चला बघूया एक्सटेंड केलं. एक्सटेन्शन मिळालंय. फक्त डिस्टेन्शन मिळणार का? एक्सटेन्शन मिळालंय पण डिस्टेन्शन पास होणार का? फुल पास होणार का? जेकेसीसी की जीवदानी माऊली. कोण मॅच जिंकणार? एका बाजूला आवाज आला जीवदानी माऊली, दुसऱ्या बाजूला आवाज आला जेकेसीसी. टाळ्यांचा गजर येऊ द्या जेकेसीसी तुमच्या डगआउट मधनं. हलक्या खेळला आहे. मैदानावरती टाळ्यांचा गजर कोण करते, कोण थांबते, कोण विचार करते आणि कोण एकमेकांना विचारतंय, एकमेकांना सांगतंय. प्रेक्षक एकमेकांना विचारते भावा जिंकणार कोण? धावा करायच्या 2 मध्ये 2. टाइम पंच तुम्हाला सांगतात बघा वेळेचं गणित आहे. वेळेचं गणित महत्वाचं आहे. वेळेवरती ठरवा तुम्हाला काय करायचं आहे, अन्यथा वेळ ठरवेल तुमचं काय करायचं आहे. समय पे तय करो आपको क्या करना है, वरना समय तय करेगा कि आपका क्या करना है. बघूया टाळ्यांचा गजर कुठून झालाय, टाळ्यांचा आवाज कुठून झालाय. प्रेक्षक हो तुम्ही सुद्धा थोडेसे हात मोकळे करा. टाळ्यांचा गजर डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरच्या या प्रयत्नासाठी, बिग बॅश लीग साठी टाळ्यांचा गजर, या रंगलेल्या मॅच साठी टाळ्यांचा गजर, या रोमहर्षक सामन्यासाठी टाळ्यांचा गजर, या दोन्ही टीमचा उत्साह वाढवण्यासाठी आणि टाळ्यांचा गजर. तुम्ही चांगले चाहते आहात. क्रिकेटला नेहमीच गर्दी नाही तर दर्दी प्रेक्षक वर्गात, त्याच्यामुळे टाळ्यांचा गजर तुमचा येणार आहे. 2 बॉल 2 चा मॅच, 2 चेंडू 2 चा मॅच आहे. 4 क्षेत्ररक्षक बरोबर जवळ आहेत. मॅच पण तितकाच आहे. खेळलाय करा डायरेक्ट. इथे सांगत होते भाई तेरा ध्यान किधर. बघा काय घडलं होतं स्क्रीनवरती बघा. हा चेंडू रोखला जरूर पण थ्रो करायचा होता नॉन स्ट्राइक एंडला. भाई गलती हुई है, गलती से मिस्टेक वाला गाना. डीजे वाले भाई ने तो नहीं लगाया लेकिन अंदर बजा है. गलती से मिस्टेक वाला गाना मैदानावरती वाजलाय. 1-1 टेन्शन आहे जेकेसीसी वरती, टेन्शन आहे. जीवदानी माऊली आणि दोन्ही 12 मॅन भरतजी मोरे आम्हाला सांगतात की दोन्ही 12वे खेळाडू प्रतिनिधी आहेत ना त्यांच्या कपाळावरच्या आठ्या वर गेल्यात. आता टेन्शन वाढलंय. स्माइल नाहीये चेंडू या मॅच मध्ये.
हा मॅच कोणी जिंको, जीवदानी माऊली जिंको, JKCC जिंको. 1-1 चा मॅच आहे. फक्त वेळ 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 वेळ. काय चाललाय? खेळ बदललाय थोडासा. खेळ बदलला. 1-1. जयेश बनसोडे काम करना होगा नेक. चेतन काम करेंगे नेक तो इनाम आएंगे नेक. इनाम अनेक आएंगे. 1-1 चा मॅच आहे. आता खेळणार कुठे, मारणार कुठे, शोधणार कुठे, बॉल टाकणार कुठे, सर्व गोष्टी चालल्यात. मनामध्ये विचारांचा काऊर आहे, मनामध्ये विचारांचा गोंधळ आहे, मनामध्ये विचार भरपूर काय चाललंय. पण एक वेळा सक्सेस व्हायचा आहे चेतनला, एक वेळा सक्सेस व्हायचा आहे जयेश बनसोडेला, एक वेळा सक्सेस व्हायचा आहे टीमला, एक वेळा सक्सेस व्हायचा आहे फिल्डिंग करणार टीमला, बॅटिंग करणार टीमला. टाळ्यांचा गजर आहे. 1 बॉल 1 चा मॅच, 1 बॉल 1 चा मॅच मैदानामध्ये रंगलाय. टॅप केला आणि मॅच जिंकला जयेश टीम जीवदानी माऊली. लाईव्ह शो बघा डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूरचा क्रिकेटचा लाईव्ह शो आणि त्यामध्ये आलेला हा लाईव्ह शो. एन्जॉय करा, ही स्पर्धा एन्जॉय करा, बिग बॅश लीग एन्जॉय करा. क्रिकेटचा मॅच, क्रिकेटला रोमांच, क्रिकेटचा रोमहर्षक रंगलेला मॅच जो संपलाय आणि आता एन्जॉय करतोय हा बरोबर लाईव्ह शो. समोरच्या कक्षामध्ये दाखल झाले भरतजी मोरे. थरार DCC बिग बॅश लीगचा थरार त्या